श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्वामी माझी माऊली या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजाच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. मित्रांनो, यंदा 25 जुलै 2026 रोजी देवशयनी आषाढी एकादशीपासून पवित्र चातुर्मासाला सुरुवात होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि प्रबोधिनी एकादशीपर्यंत या पवित्र काळ सुरू राहतो. या 4 महिन्यात भक्ती, जप, तप, ध्यान आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व दिले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासातील 21 महत्त्वाचे नियमापैकी काही अत्यंत प्रभावी नियम सांगणार आहे. त्यापैकी तुमच्या परिस्थितीनुसार एक नियम जरी श्रद्धेने पाळला तर धार्मिक श्रद्धेनुसार त्याचे शुभ फळ प्राप्त होते. त्यामुळे या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम दररोज सकाळी तुळशी मातेची पूजा करा. तुळशीसमोर हळदीने सात्विक स्वस्तिक काढा आणि तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णूला तुळस अतिशय प्रिय असल्यामुळे ही सेवा शुभ मानली जाते. दुसरा नियम म्हणजे शक्य असल्यास दररोज भगवान शिवांना जल किंवा दुधाचा अभिषेक करा. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातील शिवलिंगावर अभिषेक करू शकता. तिसरा नियम म्हणजे ह्या 4 महिन्यात राग, द्वेष, मत्सर आणि वाईट विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मन शांत ठेवून संयमाने वागा. चौथा नियम म्हणजे सात्विक आहार घ्या. अनेक भक्त या काळात कांदा, लसूण आणि तामसिक पदार्थाचा त्याग करतात. त्यांना शक्य असेल तर त्यांनी आठवड्यातील काही महिन्यात काही दिवस उपवास किंवा अल्पाहाराचा नियम ठेवू शकता. पाचवा नियम म्हणजे दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 1 माळ जप करा. तसेच विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेचा 1 अध्याय किंवा गुरुचरित्रातील एखादा अध्याय वाचल्यास भक्ती दृढ होते. 6वा नियम म्हणजे आपल्या सामर्थ्यानुसार दानधर्म करा. अन्नदान, वस्त्रदान, गरजू व्यक्तींना मदत करणे हे अत्यंत पुण्यकाळी मानले जाते. 7वा नियम दररोज देवासमोर तुपाचा दिवा लावा. देवाला नैवेद्य दाखवा आणि शक्य असल्यास गाईला चारा, गूळ, चपाती खाऊ घाला. 8वा नियम म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि आपल्या आराध्य देवतेंची भक्तिभावे पूजा करा. मित्रांनो, हे नियम पाळण्याचा काळ नाही तर मन, वाणी आणि आचरण शुद्ध करण्याचा पवित्र काळ आहे. धार्मिक मान्यतेनुसार या काळात केलेली भक्ती, जप आणि सत्कर्म यांना विशेष महत्त्व आहे. तुम्ही हे नियम पाळू शकत नसाल तरी चिंता करू नका. श्रद्धेने आणि मनापासून एखादा नियम नियमितपणे पाळण्याचा प्रयत्न करा. खरी भक्ती ही मनाच्या श्रद्धेतच असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या स्वामी माझी माऊली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की लिहा. धन्यवाद.